नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोल्ड लाईफ फसवणुकीतील 9वा आरोपी अटकेत. शेअर मार्केटच्या आमिषाने घातला 5 कोटींचा गंडा. गोल्ड लाईफ डिस्ट्रीब्युटर्स कंपनीकडून शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा 4.5% परतावा देण्याचे आमिष दाखवून 5,62,00,000 फसवणूक केलेल्या टोळीतील 9व्या आरोपीला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी दिनांक 16 रोजी अटक केली. अतुल बळवंत वाघ, राहणार कदमवाडी, कोल्हापूर असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. गुन्हा दाखल होताच डिसेंबर 2023 पासून तो पसार होता. अटकेतील आरोपी इंद्रजीत सुभाष कदम, वय 46, राहणार प्रतिभानगर, कोल्हापूर याने गोल्ड लाईफ डिस्ट्रीब्युटर्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक गोळा केली. शेअर मार्केटमधून गुंतवणुकीवर दरमहा 4.5% परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत कोट्यवधी रुपये जमवले. प्रत्यक्षात परतावा आणि मुद्दल न मिळाल्याने गुंतवणूकदार विजया दीपक कांबळे, वय 46, राहणार प्रतिभानगर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महेश इंगळे करीत आहेत. एकूण 9 पैकी 8 आरोपींना अटक झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेला एजंट अतुल वाघ याला पोलीस अंमलदार बाबू मिया काझी यांनी सोमवारी पाचगाव येथून अटक केली. न्यायालयात हजर केला असता त्याला शुक्रवारपर्यंत दिनांक 20 रोजी पोलीस कोठडी मिळाली. कंपनीचा प्रमुख इंद्रजीत कदम याच्यासह राहुल शशिकांत गाडवे, वय 52, राहणार राजारामपुरी 7वी गल्ली, कुमार ज्योतिराम उबाळे, वय 52, राहणार राजेंद्रनगर, कोल्हापूर, अमरदीप बाबूराव कुंडले, वय 49, राहणार राजगड कॉलनी, कोल्हापूर, अतुल बळवंत वाघ, कदमवाडी, शैलेश नामदेव वाघ, राहणार फुलेवाडी, कोल्हापूर, शैलेश अर्जुन मरगज, वय 42, राहणार शिवाजी पेठ, कोल्हापूर, आबासो बाळू वाडकर, वय 47 आणि सुनीता बाबासो वाडकर, वय 38, दोघे राहणार मनेरमळा, उचगाव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून कंपनीचा प्रमुख कदम याच्यासह इतर संचालक आणि एजंट यांची 2.5 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. संबंधित मालमत्तेचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.